तर आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी हा बटाटा कापून थोडासा उकळून घेतलेला आहे. आपण तेल कढईमध्ये गरम केलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये फ्रेंच फ्राईज तेल गरम झाल्यानंतर एक एक करून टाकायचं आहे. तर पहा असे फ्रेंच फ्राईज तेलामध्ये मस्त कडकडीत तापलेल्या तेलामध्ये फ्राय होत आहे. तर या पद्धतीने हे फ्रेंच फ्राईज आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्त त्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत. तर मी त्याला आता हलवून तेलामध्ये घेत आहे बघा. तर या पद्धतीने बघा थोडे ब्राउनिश बनत आहेत ते. बघा पूर्ण ब्राऊन कलर यायला लागलेला आहे त्याला. तर ही रेसिपी आवडल्यावर आम्हाला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तर हे फ्रेंच फ्राईज बघा मी अगोदर थोडे फ्राय करून घेतले आहे. बघा पूर्ण त्याला ब्राऊन असा कलर आलेला आहे. हे फ्रेंच फ्राईज आपण सुरुवातीला थोडे तळून घ्यायचे आहे. असा कलर आल्यानंतर बघा ते एकदम कडक असे बनलेले आहे. तरीसुद्धा ते परत अजून थोडे कडक होण्यासाठी तेल निथळू द्यायचं आहे आणि परत एकदा त्याला आपण तेलामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही पाहू शकता याचा रंग कसा झालेला आहे. एकदम ब्राउनिश कलर झालेला आहे आणि ते कडकडीत असे बनलेले आहेत. बघा आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की वरून जे त्याचं टेक्स्चर आहे ते कडक बनलेलं आहे. तर आता मी हे तेल निथळण्यासाठी ठेवलेलं आहे. यावर आपण पेरी पेरी मसाला टाकत आहोत. तर हा आहे पेरी पेरी मसाला मी त्यामध्ये मिक्स करून घेत आहे. बघा तो कडकडीत असल्यामुळे त्याचा आवाजही असा वेगळाच येत आहे. बघा तर असे हे फ्रेंच फ्राईज बघा. तर असे हे चमचमीत असे फ्रेंच फ्राईज तुम्ही सॉस आणि शेजवान चटणीसोबत खाऊ शकता. असे फ्रेंच फ्राईज तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा. आवडल्यास कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.